मला ना कंटाळा आलाय. तुम्ही जेव्हा असं म्हणता स्वतःला मला ना कंटाळा आलाय, किंवा मग समोरची व्यक्ती तुम्हाला म्हणते मला ना आज कंटाळा आलाय. कंटाळा आलाय असं जेव्हा तुमचं मन तुम्हाला म्हणतं, एखादी समोरची व्यक्ती तुम्हाला म्हणते, कोणीही असो, कंटाळा का आलाय त्याचं कारण आधी विचारा. तुम्हाला स्वतःला कंटाळा आला असेल तर स्वतःला विचारा. समोरच्या व्यक्तीला कंटाळा आला असेल तर त्या व्यक्तीला विचारा, का बरं तुला कंटाळा आलाय. कंटाळा येण्यामागचं कारण ते आधी पहिले समजून घ्या. आता याच्यामध्ये 2 प्रकारची कारणं असतात. एक म्हणजे तात्काळ लगेचच कारण. आपण ऑफिसमधून दमून भागून आलेलो असतो आणि मग जेवण बनवायचं असतं, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी ऑफिसवरून आल्यानंतर घरी करायच्या असतात. आपण दमलेलो असतो, अंगात त्राण नसतं आणि मग तात्काळ त्या गोष्टी लगेचच्या लगेच करण्याचा आपल्याला कंटाळा आलेला असतो. किंवा मग एक सेट रुटीन असतं आपलं दिवसभराचं आणि ते आपण महिने करत असतो, वर्षानुवर्ष करत असतो आणि मग कंटाळा येतो. सकाळी ऑफिसला जायचं, त्याच्या आधी सगळी ऑफिसला जाण्याची घाई गडबड, आवराआवर, ऑफिसला जाणे, त्याच्यानंतर तिथलं काम, घरी येणे, पुन्हा घरी तेच रुटीन, त्याचा कंटाळा आलेला असतो. तर कंटाळा का आला याचं कारण आधी समजून घ्या. कारण समजून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती काहीतरी उपाय करता येतील.